बुलढाण्याच्या म्हाडा कॉलनी परिसरामध्ये तब्बल 4 बिबट्यांचा वावर आढळून आलाय। वन विभागाचं रेस्क्यू पथक हे म्हाडा कॉलनीमध्ये आता तैनात आहे। पिंजरे लावून गस्त वाढवली गेलेली आहे। नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन सुद्धा वन विभागाने केलेलं आहे। हे दृश्य आपण बघतोय, म्हाडा कॉलनी परिसरामध्ये तब्बल 4 बिबट्यांचा वावर आढळून आलेला आहे बुलढाण्यात आणि त्यामुळे वन विभागाचं रेस्क्यू पथक हे आता म्हाडा कॉलनीमध्येच गस्त घालतंय, तिथे तैनात केलेलं आहे। इथल्या स्थानिकांनी विशेष काळजी घ्यावी, सावध राहावं असं आवाहन सुद्धा वन विभागाकडून करण्यात आलंय। जिथे रहिवासी भाग आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने बिबट्या येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या दृष्टीने आता म्हाडा कॉलनी परिसरामध्ये या 4 बिबट्यांचा वावर आढळल्यानंतर पिंजरे लावून गस्त घातली जाते। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। संदीप, वन विभागाकडून नेमकी काय काळजी घेतली जाते, स्थानिकांना काय नेमक्या सूचना दिल्या गेल्यात? गेल्या 3 दिवसापासून या म्हाडा कॉलनी परिसरामध्ये जे आहे ते तब्बल 1-2 नव्हे तर 4 बिबट जे आहेत आणि सर्व बिबट जे आहे ते ॲडल्ट आहेत, हे याच परिसरामध्ये ठाण मारून बसलेले आहेत। गेल्या 3 दिवसापासून वन विभागाचं रेस्क्यू पथक जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। 2 ठिकाणी या बिबट्यांना रेस्क्यू करण्यासाठी पिंजरे देखील लावण्यात आलेले आहेत। मात्र अजूनही हे 4ही बिबटे हे जंगलाच्या दिशेने जात नसल्यामुळे आता स्थानिक नागरिकांना वन विभागाने खबरदारी राखण्याचं, सतर्क राहण्याचं जे आहे ते आवाहन केलेलं आहे आणि वन विभागाकडून गस्तीचं प्रमाण देखील या ठिकाणी वाढवलेलं आहे। आपण जर पाहिलं तर बुलढाण्यामधून जे आहे अजिंठा पर्वत रांगेच्या या कुशीमध्ये ज्ञानगंगा अभयारण्य आहे। या ज्ञानगंगा अभयारण्याच्या जवळच कुशीत जे आहे ते बुलढाणा शहर वसलेलं आहे। या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये अन्न साखळीप्रमाणे विविध हिंस्र प्राण्यांसाठी जे आहे ते पोषक वातावरण आहे, त्यामुळे अस्वल, बिबट यासारखे हिंस्र प्राणी या ठिकाणी वास्तव्यास आहेत। अनेकदा प्राण्यांचं दर्शन देखील शहरात होत असते, मात्र गेल्या 3 दिवसापासून हे 4 बिबट याच परिसरामध्ये ठाण मारून बसल्यामुळे चिंतेचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। आरोग्य विभाग जे आहे या सर्व घटनेवर लक्ष ठेवून आहे आणि स्थानिकांनी देखील खबरदारी राखावी असं आवाहन देखील वन विभागाकडून करण्यात येत आहे। रिद्धी जी, धन्यवाद संदीप सगळ्या माहितीसाठी। 7च्या सुमारापासून म्हाडा कॉलनी परिसरामध्ये बिबटचा वावर आढळून आलेला आहे। या परिसरात बिबटचे अस्तित्व असल्याचे योग्य ते पुरावे मिळाले असून नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की या परिसरात त्यांनी मॉर्निंग वॉकला येऊ नये आणि या मॉर्निंग वॉकला यायचं असेल तर सकाळी 8 नंतर यावे, तसेच उघड्यावर कोणी झोपू नये, आपले दरवाजे व्यवस्थित लावून ठेवावे आणि रात्री घराच्या बाहेर निघू नये। तरी नागरिकांनी योग्य त्या सूचनांचे पालन करावे। बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क करावा।